नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी रेल्वेने खास गिफ्ट दिले तुमच्या सर्वांसाठी. ती म्हणजे मोस्ट अवेटेड वॅकन्सी ऑफ 2025. ती म्हणजे रेल्वेची RRB NTPC. 2024 ला NTPC आली, त्यानंतर परत टाइम टेबल आलं की 2025 ला जून 25 ला ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि त्याची वाट आपण सर्वजण बघत होतो. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर आणि फायनली ऑक्टोबर म्हणजे 21 ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशी तुमची ही NTPC ची वॅकन्सी आलेली आहे, नोटिफिकेशन. ठीक आहे, जागा किती कमी आहेत का, जास्त आहेत का, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटचं पूर्ण डिस्कशन, त्यानंतर अनालिसिस, झोन कुठला भरायचा, त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स कसे भरायचे, हे सगळं डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे तुम्ही. ठीक आहे, तुमच्या कामाच्या गोष्टी यामध्ये खूप मिळणार आहेत तुम्हाला. फॉर्म फिलिंग केला नसेल तर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी हेल्प होऊन जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ओके, तत्पूर्वी जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत रेल्वेची बॅच लावण्यासाठी, ठीक आहे, ज्यांना तयारी करायची संकल्प सोबत, तर आपण एक ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच या ठिकाणी लॉन्च करतोय 7 नोव्हेंबरला 12:30 ते 4:30 या ठिकाणी दुपारची बॅच असेल. ठीक आहे, न्यू बिल्डिंग मध्ये सर्वांना माहितीच आहे की आपली संकल्पची नवीन वास्तू या ठिकाणी आपण आलेलो आहोत दिवाळीनंतर. ठीक आहे, ह्या नवीन वास्तूमध्येच ह्या ठिकाणी क्लासेस होणार आहेत. आपले रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. NTPC 2021-22 ला ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आली होती तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल आपल्या संस्थेनेच दिलेला आहे. ठीक आहे, तर त्या सगळ्या निवड या ठिकाणी दिलेल्या आहे. टीम बघू शकता तुम्ही, बेस्ट टीम आहे तुमच्यासाठी, सर्व विषयांचे तज्ञ फॅकल्टीज आहेत. ठीक आहे, ओके, चला आता येऊयात आपल्या नोटिफिकेशनवर. तर ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या डेट्स काय काय बघा. 21 तारखेला नोटिफिकेशन आले, जसं मी बोललो तुम्हाला दिवाळीच्या दिवशी. त्यानंतर लास्ट डेट किती असणार आहे ते 20 नोव्हेंबर ही लास्ट डेट असणार आहे तुमची. रात्री 11 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, त्यानंतर जे ऍप्लिकेशन तुमचं जर काही चुकलं, ऍप्लिकेशन फॉर्म भरला तुम्ही काळजीपूर्वकच भरा, खात्री मला, परंतु तरी काही चुकलं तर तुम्ही या ठिकाणी बघा मॉडिफिकेशन विंडो जी आहे 23/11 ते 2/12 पर्यंत असेल. ठीक आहे, काही चुकलं तर तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता. यात पण त्यांनी सांगितलंय एडिट काय करता येईल. तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता तर रजिस्ट्रेशन डिटेल्स ज्याच्यामध्ये फोन नंबर, ईमेल ID किंवा झोन तुम्ही जो टाकणार आहे तो चेंज करता येणार नाही. परत एकदा सांगतो, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमचा जो झोन आहे RRBचा ज्याच्यातून तुम्ही अप्लाय करणार आहे तो चेंज करता येणार नाहीये ह्या विंडोमध्ये. त्यामुळे ती पण गोष्ट काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, त्यासोबतच एज लिमिट काय असणार आहे. जसं करोना नंतर आपण बघितलं की रेल्वेनी एज लिमिट या ठिकाणी थोडंसं आपल्याला एक्सटेंड केलं होतं, 18 ते 33 आहे. त्यामध्ये UR कॅटेगरी EWS साठी बघा जी डेट त्यांनी काय केले, एज सांगण्यापेक्षा एक्झॅक्ट कट ऑफ डेट सांगितल्या की बघा अप्पर लिमिट जे आहे 1/1/2026 पर्यंत या ठिकाणी एज काउंटिंग केले 1 जानेवारी 2026 पर्यंत. तर जे जनरल कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे ती 2/1/1993 नंतर पाहिजे. OBC वाले जे विद्यार्थी त्यांची डेट 2/1/1990 पुढे पाहिजे आणि जे SC ST चे विद्यार्थी आहे त्यांची 2 जानेवारी 1988 पुढे पाहिजे. ठीक आहे, त्यांनी एकदम ताणच मिटावलाय तुमचा. फक्त तुमची DOB बघायची, याच्या पुढे येत असेल तर तुम्ही ऍप्लिकेबल आहात अकॉर्डिंग टू युअर कास्ट. ठीक आहे, त्यानंतर कास्ट रिलॅक्सेशन जे असतं बाकी सगळं गव्हर्नमेंट जॉबसाठी तसं या ठिकाणी पण आहे. SC ST ला 5 वर्ष आणि OBC नॉन क्रिमिनल तुम्ही असाल तर 3 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पोस्ट बद्दल बघूयात आपण. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, लेवल 6 ची पोस्ट आहे. स्टेशन मास्टर आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, ज्याला पूर्वी गुड्स गार्ड म्हणायचे, मागच्या काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी नाव बदललंय. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे, ट्रॅफिक असिस्टंट आहे. या सगळ्या पोस्ट आहेत बघा. लेवल 6 पासून लेवल 4 पर्यंत ग्रॅज्युएशन मध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर यांचे ग्रेड पे तुम्ही बघू शकता. ही सॅलरी नाही आहे ना, पहिलं क्लिअर करतो, ही सॅलरी नाही, हे ग्रेड पे. त्याच्यामध्ये तुमचा HRA TAD ह्या सगळ्या गोष्टी ऍड होऊन कमर्शियल कम तिकीट क्लर्कची जी सॅलरी जाते इन हँड. तर मी कालच एक आपले मित्र आहेत त्यांच्याशी बोललो तर 70-75 हजार सॅलरी ह्या स्टेशन मास्टर आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्कची जाते, 70 ते 75. ठीक आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि बाकीच्या लेवल 5च्या ज्या पोस्ट आहेत त्याची जी इन हँड सॅलरी आहे ती 60,000च्या आसपास जाते आणि ट्रॅफिक असिस्टंट जी आहे लेवल 4 ची ती 45 ते 50च्या मध्ये जाते. ठीक आहे, तर चांगल्या सॅलरी आहे. ठीक आहे, एज लिमिट बघा. मेडिकल स्टँडर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. रेल्वेमध्ये फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरताय तर कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर मेडिकल स्टँडर्डची. होतं असं खूप सारे विद्यार्थी आहेत आपले, त्यांचे मागचे अनुभव असे होते की
की सुरुवातीला फॉर्म भरला, त्यांना माहितीच नाही की कुठले मेडिकल लागतात, डीव्ही पर्यंत गेले, मेडिकलला डीव्ही क्लिअर केला, मेडिकलला गेले आणि मेडिकल पासून फेल झाले, कारण की त्या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स चुकीचे टाकलेले होते आणि त्यांचा डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, तर अशी काही चूक तुमची होऊ नये त्यासाठी मेडिकल स्टँडर्ड मी सांगणार आहे. ठीक आहे, पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. बघा, जर वॅकन्सी म्हणायला गेला तर या ठिकाणी बघा टोटल वॅकन्सी ज्या आहेत, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरची 161 आणि 615 आहे स्टेशन मास्टर. सगळ्यात जास्त वॅकन्सी कशाच्या आहेत तर गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3416, म्हणजे 50% पेक्षा जास्त वॅकन्सीज फक्त गुड्स ट्रेन मॅनेजरच्या आहेत. या टोटल वॅकन्सीज बद्दल म्हणायला गेलं तर 5810 आहे ग्रॅज्युएशनच्या आणि 3000च्या आसपास आहे तुमच्या अंडर ग्रॅज्युएटच्या. त्याची पण सेपरेट ऍडव्हर्टिजमेंट मी डिस्कस करणार आहे उद्या किंवा परवा. ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये त्याचा पण व्हिडिओ येऊन जाईल. तर या वॅकन्सीज कमी आहेत का? बरेच जण म्हणताय की सर वॅकन्सी खूप कमी झाल्या. एक काळ होता की 30 आणि 35,000 वॅकन्सी यायच्यात, आता 5 ते 8,000च वॅकन्सी येत आहेत. तर मित्रांनो समजून घ्यायला पाहिजे आपण, पूर्वी ज्यावेळेस ऍडव्हर्टिजमेंट यायच्या एनटीपीसीच्या तर त्या ऍडव्हर्टिजमेंट 4 ते 5-6 वर्षानंतर यायच्या, रेग्युलरली येत नसायच्या. त्यामुळे त्या वॅकन्सी अक्युम्युलेट व्हायच्या, जमा व्हायच्या आणि एका वेळी रेल्वे नोटिफिकेशन काढायचं. त्याच्यात आपलाच लॉस होता. कसा? तुम्ही 4-4, 5-5 वर्ष तर तयारी करणार नाही. त्यामुळं त्यावेळेस असं व्हायचं की जे मुलं एसएससीची तयारी करायचे तेच रेल्वे सिलेक्ट व्हायचे आणि त्यांचं सिलेक्शन होऊन जायचं. परंतु मागच्या काही वर्षापासून 2 वर्षापासून रेल्वेने डिक्लेअर केले, जे आपले मिनिस्टर आहेत अश्विन वैष्णव, की इथून पुढे रेग्युलर वॅकन्सीज येतील. एसएससी सारखं टाइम टेबल यांच्याकडनं फॉलो होत नाहीये मान्य, परंतु पहिल्यापेक्षा स्मूथ झालं. ऍटलीस्ट त्यांनी सांगितलं होतं की जून 2025 मध्ये ऍडव्हर्टिजमेंट येईल, ती ऑक्टोबर 2025 मध्ये, म्हणजे 5-6 महिने डिले होऊन पण आली आहे, म्हणजे ह्या वर्षामध्ये आली आहे. हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं की वॅकन्सी येत आहेत, टाइम टू टाइम येत आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे या वॅकन्सी कमी नाही आहेत. प्रत्येक वर्षी एवढ्या वॅकन्सी आल्या तर विचार करा, 6 वर्षानंतर ऍडव्हर्टिजमेंट पडली तर ह्या जवळपास 6,000 वॅकन्सी आहेत, तर जवळपास 6-36,000 वॅकन्सी होतात. त्या की आपण म्हणजे समजू शकतो की वॅकन्सी कमी नाही आहेत. या फक्त प्रत्येक वर्षी 4 ते 5 वर्षाच्या वॅकन्सी एक वर्ष यांनी तोडून दिल्या, त्यामुळे ते कमी दिसत आहेत. त्या कमी नाही आहेत बिलकुल. ठीक आहे, आता येऊयात मेडिकल स्टँडर्डवर. तर या ठिकाणी बघा 3 टाईपचे मेडिकल स्टँडर्ड असतात. तुम्ही जर बघितलं की हे बघा B2 काय आहे, A2 आहे, C2 आहे. ठीक आहे, B2, A2 आणि C2 हे 3 स्टँडर्ड आहेत. तर A2 जे आहे, A2 मध्ये तुम्हाला चष्मा बिलकुल चालत नाही. A2च्या कुठल्या पोस्ट आहेत? 2 पोस्ट आहेत. यामध्ये A2 साठी बघा, एक आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आणि एक आहे ट्रॅफिक असिस्टंट. ह्या 2 पोस्ट साठी तुम्हाला तुमचे गॉगल्स चालत नाही. विजन किती पाहिजे? 6x9 विदाउट ग्लासेस तुम्हाला या ठिकाणी तुमची 6x9 विजन असली पाहिजे त्या 2 पोस्टसाठी. B2 मध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात बघा. B2 मध्ये येतं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, त्याला CCTS म्हणतात शॉर्टकट मध्ये. तर CCTS ला B2 आहे, बस CCTS ला B2 आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला तुमचा गॉगल ग्लासेस जे आहेत तुम्ही ते ग्लासेस अलाउड आहेत 6x9 6x12, म्हणजे नॉर्मल आहे. या ठिकाणी जास्त स्ट्रिक्ट नाहीये. गॉगलने पण 6x12 पर्यंत या ठिकाणी विजन असेल तरी चालेल, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर C2 कुठल्या पोस्टसाठी आहे तर C2 या ठिकाणी बघितलं तुम्ही तर सिनियर क्लर्कला आहे, ज्युनियर अकाउंट्सला आहे C2. तर C2 मध्ये बघितलं तर C2 मध्ये देखील 6x12 विजन आणि विथ और विदाउट ग्लासेस, म्हणजे या ठिकाणी चष्मा चालतो. म्हणजे ह्या B2 C2 ला चष्मा चालतो, A2 ला तुम्हाला तुमचा जे चष्मा आहे तो चालत नाही. ठीक आहे, तर ही महत्वाची गोष्ट. त्यानंतर अजून एक त्यांनी खूप क्लिअरली मेन्शन करून सांगितलंय बघा, ते म्हणजे की लेसिक सर्जरी कुणाला चालते कुणाला चालत नाही. तर बघा त्यासाठी सेपरेट सांगितलं. आता बरेच जण म्हणतात की सर आम्ही लेसिक करून घेतोय, म्हणजे आजकाल ते ट्रेंडच आलंय की चष्मा लागला की लेसिक करायचे. तर कुठल्या पोस्टला लेसिक चालते बघा, त्यांनी सांगितलंय की A1, A2, A3 ला लेसिक चालत नाही, बिलकुल याला लेसिक चालत नाही, अनफिट आहे बघा. A1, A2, A3 पोस्ट रेल्वेच्या. आता आपण आपली A2 आहे ह्या बघा, तर A2 ला अनफिट आहे म्हणजे चालत नाही. B1 ला फिट आहे, B1 ला चालतंय, C1, C2 ला लेसिक चालतंय, बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीये. जरी तुम्ही B2 आणि C2 ज्या पोस्ट बघितल्या त्यासाठी लेसिक सर्जरी केली तरी चालते. त्यामुळे इथं जे सांगितलंय की चालत नाही, फक्त A2 साठी चालत नाही, बाकी B2, C2 ला चालतंय. त्यानंतर आता फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी 2 झोनला प्रेफरन्स देतात. मागचे काही वर्षाचे अनुभव ते म्हणजे RRB मुंबई आणि दुसरा RRB सिकंदराबाद. का तर याच्या ज्या लाईन्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातून जातात रेल्वे लाईन्स. ठीक आहे, तर वॅकन्सी बघूयात.
टोटल वॅकन्सी आहेत, परंतु आपल्या कामाच्या किती आहेत तर आरआरबी मुंबईमध्ये आपल्या कामाच्या आहेत 596 वॅकन्सीज आणि सिकंदराबादमध्ये 396, म्हणजे जवळपास हे 600 आणि हे 400 हजार वॅकन्सीज आहेत. म्हणजे एक चांगल्या वॅकन्सीज या ठिकाणी ह्या 2 झोनमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. आता पुढे जाऊयात. जो पॅटर्न आहे, एक्झाम काय होणार आहे, कुठले विषय असतात, ठीक आहे, किती मार्क्स असतात, ह्या गोष्टी डिस्कस करूयात. 2 स्टेजेसमध्ये पेपर 2 स्टेजेसमध्ये होतात. एक तर CBT 1 होते आणि एक CBT 2 होते. CBT 1 मध्ये 3 विषय आहेत. जनरल अवेअरनेस आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे. जीके 40 मार्क्सला, मॅथ्स 30 मार्क्सला आणि रिझनिंग 30 मार्क्सला. ठीक आहे, अशा या ठिकाणी 90 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. ठीक आहे, पेपरची डिफिकल्टी लेवल वगैरे मी पुढे सांगतो तुम्हाला. निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे CBT 1 ला. CBT 2 मध्ये म्हणायला गेलं तर बघा सब्जेक्ट तेच आहे, फक्त क्वेश्चन्स वाढले. इथं झाले, इथं होते 40-30-30 आणि इथं पॅटर्न आहे 50-35-35. GA चे 50, मॅथ्सचे 35, रिझनिंगचे 35. 120 क्वेश्चन आहे CBT 2 ला आणि 90 मिनिटं. इथं वेळ इतकाच आहे बघा, वेळ सेम आहे दोघांमध्ये, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी वाढलेले आहे. डिफिकल्टी लेवल देखील थोड्याफार प्रमाणात वाढलेले असते आणि इथं देखील जी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3च असते. ठीक आहे, आता सिलेबस बद्दल बोलायला झालं तर बघा मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, जनरल अवेअरनेस आहे. मॅथ्स मध्ये काय काय येतं, मॅथ्स मध्ये 2 पोर्शन येतात, एक तर ऍडव्हान्स मॅथ येतं आणि एक अरिथमेटिक येतं. ऍडव्हान्स मॅथ म्हणायला गेलं तर नंबर सिस्टीम आहे, तुमचं डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF झालं, त्यामध्ये मेन्शुरेशन आलं ऍडव्हान्स मॅथ मध्ये. त्यानंतर इलेमेंटरी अल्जेब्रा आहे, ज्योमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, इलेमेंटरी स्टॅटिस्टिक्स आहे. ठीक आहे, हे ऍडव्हान्स मॅथ मध्ये. आणि बाकी जे काय LCM, HCF किंवा रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, SICI, प्रॉफिट लॉस, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या अरिथमेटिक मॅथ्स मध्ये येतात. बऱ्यापैकी जे बघा बँकेचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे, कारण की तुम्ही बघितलं तर मॅथ्स मध्ये फक्त ऍडव्हान्स मॅथ तुम्हाला वेगळं करायचं, GA वेगळं करायचंय. बाकी रिझनिंग जे आहे TCSच घेते, त्यामुळं बँकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण नक्कीच म्हणू शकतो. ठीक आहे, अरिथमॅटिकची तयारी तुमची झाली आहे, त्यानंतर तुमची रिझनिंगची तयारी पूर्ण झाली आहे. जीके मध्ये देखील करंट अफेअर बऱ्यापैकी विचारलं जातं, तर करंट अफेअरची तयारी तुम्ही करताच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फक्त जीकेचं जे स्टॅटिक जीकेचा पोर्शन आहे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, ह्या गोष्टी याची सिरीज आपण चालवणार युट्यूबवरती, त्यामुळे बिलकुल तुम्ही काळजी करायची नाहीये. ही तयारी तुम्ही करा आणि सोबत सोबत ऍडव्हान्स मॅथ तुम्ही केलं तर तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता. मागच्या काही वर्षामध्ये बँकिंगच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट जास्त आलेले आहेत असं आमचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी तयारी सुरू करू शकता. आता लेवल्स बघूया की कुठल्या पोस्टसाठी किती स्टेजेसमध्ये एक्झाम होणार आहे, स्टेजेस कुठल्या आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये हे बघा स्किल टेस्ट 2 पोस्टला नाहीये. कुठल्या 2 पोस्टला स्किल टेस्ट नाहीये तर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ह्या 3 नंबर काय चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर म्हणजे CCTS, ह्या 2 पोस्टला फक्त CBT 1 आणि CBT 2 आहे. म्हणजे नक्कीच या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे ती हाय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण की या ठिकाणी टायपिंग नाहीये, त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड ज्याला आपण सायकोमेट्रिक म्हणतो, सायकोमेट्रिक पण नाहीये. ठीक आहे, त्यामुळे ह्या 2 पोस्टला म्हणजे 1 नंबर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि या ठिकाणी तुमचं CCTS, ह्या 2 पोस्टला कॉम्पिटिशन जास्त असेल, कारण की फक्त CBT एक्झाम आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर 2 ज्या पोस्ट आहे त्या म्हणजे टायपिंग बेस्ड पोस्ट. कुठल्या पोस्ट आहे, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, याला CBT 1, CBT 2 आणि टायपिंग आहे. आणि ज्या 2 पोस्ट उरल्यात स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट, त्याच्यासाठी तुम्ही बघाल तर सायकोमेट्रिक, ही जी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट आहे याला सायकोमेट्रिक टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे, त्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की सायकोमेट्रिक टेस्ट कशा असतात आणि किती बॅटरीज त्याच्यामध्ये असतात, किती मार्क मिळवायचे, याचे सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. राहिला प्रश्न टायपिंगचा, बिलकुल टायपिंगला घाबरायचं नाहीये. टायपिंग बघा त्यांनी एकदम सोपं काम तुमच्यासाठी केलेलं आहे. तुम्ही जर म्हणाल की टायपिंग मध्ये काय काय येत आहे तर बघा इंग्लिश जीची टायपिंग आहे तर इंग्लिश मध्ये तुम्हाला या ठिकाणी ओके 30 वर्ड्स पर मिनिट आहे इंग्लिशला आणि हिंदीमध्ये 25 या ठिकाणी 25 वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी हिंदीची तुम्हाला स्पीड लिमिट आहे. एकदम इझी, म्हणजे 30 खूप मी म्हणेल की तुम्ही जर 2-3 महिने क्लास जरी नाही केले, सेल्फ जरी प्रिपरेशन केलं, टायपिंग दररोज अर्धा तास प्रॅक्टिस केली आत्तापासून थोडी थोडी, तरी देखील या टायपिंगच्या पोस्ट तुम्ही या ठिकाणी क्लिअर करू शकता. आणि हे का महत्वाचं आहे, कारण तुम्ही जर नीट बघितलं या ठिकाणी की
ज्या 2 पोस्टला टायपिंग नाहीये तर मॅक्झिमम मुलं इथं ट्राय करणार कट ऑफ वाढवण्याचा. इथं कट ऑफ 100% हाय जाणार. ह्या ज्या 2 पोस्ट आहे याचा कट ऑफ 100% कमी राहणार आहे. 100% म्हणजे खात्रीशीर, कारण की टायपिंग सगळे मुलं करत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी कट ऑफ कमी जाईल. त्यानंतर स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट याला सायकोमेट्रिक टेस्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी याला 1:8 टाइम्स स्टुडंट्स परत घेतले जातात CBT 2 नंतर. आणि याचा देखील कट ऑफ बऱ्यापैकी हाय जातो, कारण की स्टेशन मास्टर एक नावाजलेली पोस्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की ही पोस्ट आपल्याला मिळाली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा कट ऑफ हाय जातो. त्यानंतर पुढे आता याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, त्या म्हणजे की कुठल्या मुलांनी फॉर्म भरायचा. तर जे मुलं फायनल रिझल्ट ज्यांचे आलेले नाहीयेत, वेटिंग फॉर फायनल रिझल्ट आर नॉट एलिजिबल. ठीक आहे, तर अपेरिंग स्टुडंट्सनी फॉर्म भरायचा नाहीये. पहिली गोष्ट, रिझल्ट आलेला पाहिजे. जी तुमची नोटिफिकेशनची जी लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची, त्या डेट पर्यंत 20 नोव्हेंबर पर्यंत तुमचा रिझल्ट आला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात, नाही तर नाहीये. ठीक आहे, तुम्हाला एकच RRB चॉईस करायची. असं नाही की तुम्ही आता काही आपले खूप बहादर असतं, काय करतात, एकदा एक फॉर्म भरतात मुंबई RRBतून आणि एक फॉर्म भरतात सिकंदराबाद मधून. बिलकुल चालणार नाही. आधार लिंक्ड आहे तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसला, त्यामुळे 2 फॉर्म भरू नका, दोन्ही रिजेक्ट होतील. ठीक आहे, तर ही गोष्ट करायची नाही. त्यानंतर तुम्ही एकदा जे काही प्रेफरन्सेस टाकले ते चेंज होणार नाहीत. ठीक आहे, जे प्रेफरन्सेस आपण आता भरणार आहेत तुम्हाला मी ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ सांगणार आहे की प्रेफरन्सेस कुठले टाकायचे पोस्टचे. ते एकदा टाकली की चेंज होणार नाही, त्यामुळे ते काळजीपूर्वक भरायचे तुम्हाला. त्यानंतर मल्टिपल ऍप्लिकेशन्स, जे मी मगाशी सांगितलं 2 ऍप्लिकेशन करू नका, ते पण रिजेक्ट होतील. क्रुशियल डेट जी आहे, तर या ठिकाणी ओबीसी तुम्हाला जी काय कास्टच्या सर्टिफिकेटच्या जे काय लास्ट डेट आहे ती 20/11/2025 आहे. म्हणजे जी लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची ती क्रुशियल डेट आहे. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये फॉल केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. सोप्या भाषेत 20/11च्या अगोदर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असले पाहिजेत, तर तुम्ही इलिजिबल आहात त्या कॅटेगरीतून फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर मेडिकल फिटनेस बद्दल म्हणायला गेलात तर बघा, मेडिकल स्टँडर्ड तर मी मागाशी सांगितलं, रेल्वेचं जे A2 स्टँडर्ड आहे तेवढं स्ट्रिक्ट आहे. B2 C2 मध्ये धकून जातं. इव्हन C2 मध्ये तर काय मेडिकल नामांक म्हणजे होतं तर असंच होतं फक्त घेतल्यासारखं. A2 मध्ये खूप स्ट्रिक्ट होतं. B2 मध्ये ठीक आहे थोडंसं, C2 मध्ये एकदम लाईटली मेडिकल होतं. बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि तुमचं पहिलं काम काय माहितीये का, फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे आय चेकअप करा. तुम्ही तुमची विजन जी आहे विथ और विदाउट ग्लासेस 6/6 आहे, 6/9 आहे, त्या गोष्टी चेक करा. डॉक्टरकडनं सर्टिफिकेट घ्या की कुठल्या विजनसाठी तुम्ही पात्र आहे सध्या, आणि तेवढंच फक्त फॉर्म भरा. नाही तर तुम्ही बघितलं की तुम्ही A2 साठी इलिजिबलच नाही, तुम्ही A2 ची पोस्ट 1 नंबर टाकली तर त्या ठिकाणी तुमचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक बघायच्या. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, मोबाईल नंबर. बरेच जण काय करतात, फॉर्म भरताना सायबर कॅफेतून फॉर्म भरतात आणि मोबाईल नंबर सायबर कॅफेवाल्याचा देतात किंवा ईमेल ID सायबर कॅफेवाल्याचा देतात. ते बिलकुल करू नका, कारण तुमच्या थ्रूआउट प्रोसेस, सिलेक्शन प्रोसेस हा मोबाईल नंबर ईमेल ID वर तुम्हाला अपडेट्स रेल्वे देत राहतं, ते तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळं हे ईमेल ID आणि फोन नंबर तुमचाच टाकायचा आहे आणि तो चालू टाकायचा आहे, बंद फोन नंबर देऊ नका. ठीक आहे, क्वालिफिकेशन बद्दल सांगायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे डिग्री लागतं तुम्हाला. ठीक आहे, डिग्री पासआउट तुम्ही असले पाहिजे. 20/11 पर्यंत तुमच्या हातात तुमची युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आलेला पाहिजे. रिझल्ट आला तरी चालतं, डिग्री सर्टिफिकेट असेल तरी चालतं, फक्त रिझल्ट आला पाहिजे ऍटलिस्ट. ठीक आहे, आणि जे वेट करता फायनल रिझल्टचा त्यांनी फॉर्म भरायचा नाहीये. त्यांनी क्लिअरली सांगितलंय. अप्लाय कसं करायचंय, अप्लाय करण्यासाठी RRBची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जायचंय. त्या वेबसाईटवर तुमचं अकाउंट 2024 मध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल NTPCचा तर त्याच अकाउंटची डिटेल, लॉग इन डिटेल तुम्ही त्या ठिकाणी भरायचे. ठीक आहे, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे करून पासवर्ड टाकून फॉर्म भरायचा आहे. अदरवाईज जर तुम्ही नव्याने फॉर्म भरताय, नवीन विद्यार्थी, मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरला नाहीये, तर वेबसाईटवर जायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय प्रॉपरली. ईमेल ID, फोन नंबर सगळ्या डिटेल भरायच्या रजिस्ट्रेशनच्या, आणि त्यानंतर फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी हेल्प लागत असेल तर मी शेवटी नंबर देईल, तुम्ही त्यावरही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्हाला पाहिजे असेल सर सेपरेट व्हिडिओ बनवा फॉर्म फिलिंगचा, तो देखील आपण बनवू, कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर डॉक्युमेंट्स, आता याच्यामध्ये मेजरली 2 डॉक्युमेंट असतात. ते म्हणजे तुमचा फोटो, जो की लाईव्ह कॅप्चर होणार आहे. फोटो अपलोड करायचा नाहीये तुम्हाला, ऍपवरून तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर होणार आहे. फक्त अपलोड करायचं तुम्हाला, साईन अपलोड करायची आहे. तर साईनची काळजी घ्या. बघा, त्यांनी क्लिअरली सांगितलंय, जर साईन तुम्ही त्यांनी सांगितली तशी केली नाही तर फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तर ब्लॅक म्हणजे काळ्या शाईचा पेन व्हाईट पेपरवरती तुम्हाला साईन करायची, त्याचा फोटो काढायचा.
तो जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची जी साईज आहे फोटोची 30 KB पासून 49 KB पर्यंत पाहिजे. आता भरपूर ऍप आहेत तुमचे, ठीक आहे, तुम्ही गुगलवर टाकला तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो बनवून मिळतो. जितक्या पाहिजे तितक्या साईज मध्ये तो बनवून मिळतो, तर तो बनवून घ्यायचा आणि मगच अपलोड करायचा. त्यांनी डायमेन्शन्स पण दिलेत की या ठिकाणी हाईट आणि विड्थ किती असली पाहिजे, तर 35 mm विड्थ आणि 20 mm हाईट असली पाहिजे फोटोची. तुमच्या पिक्सेल पण दिलेत 140 विड्थ आणि 60 हाईट. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली बघायच्यात, बिलकुल घाई करायची नाहीये फॉर्म भरायला, अजून टाइम आहे तुमच्या हातामध्ये, ठीक आहे. त्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट, बऱ्याच वेळा ओबीसी मुलांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते 1 एप्रिल 2025 नंतर निघालेलं पाहिजे, 1 एप्रिल 2025 नंतर. आणि तुमची जी लास्ट डेट आहे 20/11/2025, 20 नोव्हेंबरच्या अगोदर आणि 1 एप्रिलच्या नंतर तुमच्या सर्टिफिकेटची डेट असली पाहिजे. त्याच्या अगोदर असेल तरी चालणार नाही आणि 20 नोव्हेंबर नंतर काढली तरी चालणार नाही. तर ही देखील एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ओबीसी कॅन्डिडेट्सने, ठीक आहे. त्यानंतर मॉडिफिकेशन जे आहे तर त्यांनी सांगितलं बघा, मॉडिफिकेशन काय करता येत नाही. मॉडिफिकेशन म्हणजे काय, जर तुमचा फॉर्म भरून झाला, लास्ट डेट संपली आणि नंतर तुम्हाला आठवलं अरे आपलं हे तर चुकलंय फॉर्म भरताना, तर तुम्ही काय बदलू शकत नाहीत. तर त्यांनी सांगितलं तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर आणि झोन तुम्ही बदलू शकत नाही, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बदलू शकता. त्यानंतर रेल्वेची काय एक गोष्ट चांगली ती म्हणजे भरलेली फी रिफंड होते. फक्त 100 रुपये घेतात, 500 रुपये भरतात. 500 रुपये जनरल कॅटेगरीसाठी पोरांनी भरायचे आणि तुम्ही CBT 1 पेपरला गेले, बघा त्यांनी आत ठेवली, पेपरला गेले की मग फी रिटर्न करणार, तशी फी रिटर्न होणार नाही, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा क्लिअरली त्यांनी मेन्शन केलंय की 250 रुपये फी आहे. आता फीस साठी सेपरेट पण सांगतो मी तुम्हाला. ओके, या ठिकाणी बघा सगळ्या कॅन्डिडेटसाठी 500 रुपये आहे आणि जर तुम्ही CBT 1 ला गेले तर 400 रुपये तुमचे रिफंड होतील. त्याच्यामधून काही बँक चार्जेस कट करतील फक्त. आणि बाकी जे SC ST, एक सर्व्हिसमन, PWD, फिमेल ट्रान्सजेंडर आणि EBC मायनॉरिटी याच्यात जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला 250 रुपये फी आणि तुमची सगळी फी रिटर्न होईल. CBT 1 दिल्यानंतर, पहिली परीक्षा दिल्यानंतर रिफंड होणार, नाही तर होणार नाही. नाही तर वाट बघताल तुम्ही की सर पैसे काय ना, तुम्ही एक्झामला गेलेच नसाल तर पैसे मिळणार नाहीत, ठीक आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, झोन कुठला सिलेक्ट करावा, ठीक आहे. आता याच्यावर खूप सारे लोक वेगवेगळे तिकडम लावतात, ट्रिक्स लावतात की मागच्या वर्षी हा कट ऑफ होता, तो कट ऑफ होता, मागच्या वर्षी इकडे इतक्या वॅकन्सी होत्या, इतका कट ऑफ गेला. बिलकुल डोकं लावायचं नाही. महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत बघा, तुम्ही एकतर बघा आपल्याला बाहेरच्या राज्यात जॉब करायला प्रॉब्लेम आहे, नसायला पाहिजे परंतु प्रॉब्लेम आहे. कारण की रेल्वेमध्ये जे ट्रान्सफर आहेत ते त्यांनी क्लिअरली सांगितलेत 5 ते 10 वर्ष, मिनिमम 5 वर्ष तुम्हाला ट्रान्सफर, झोन ट्रान्सफर भेटत नाही. त्यामुळे जर तुम्ही कट ऑफ कमी म्हणून तिरुवनंतपुरम टाकत असाल, तिकडे कट ऑफ कमीच लागतो केरळ साईडला, कारण की नॉर्थचे मुलं खाली येत नाहीत आणि कट ऑफ खालचे जो आहे, बेंगलोर आहे, तिरुवनंतपुरम आहे, खालचे जोडे, त्याचा कट ऑफ कमीच लागतो, ठीक आहे. तर तुम्ही टाकू शकता. पण नॉर्मली जे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी माझं सजेशन आहे, 1 नंबर मुंबई, तुम्ही म्हणजे काहींनी मुंबई भरा, जे इकडे नांदेड साईडचे आहेत त्यांनी सिकंदराबाद भरा, ठीक आहे. आणि जे खाली कर्नाटक बाउंड्री जवळ जे लोक राहिले आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली साईड जी आहे, त्यांनी बँगलोर भरलं तरी चालेल. इथं ह्या दोघांपेक्षा यांचा कट ऑफ कमी लागेल बँगलोर साईडचा. तर जे विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्राचे आहेत त्यांनी बँगलोर साईड भरा. बाकी मुंबई साईडचे किंवा पूर्ण बऱ्यापैकी 50% महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मुंबई साईडचे त्यांनी मुंबई भरलं तर चालेल, ठीक आहे. आणि सिकंदराबाद जे नांदेड साईडची जी लाईन जाते, ठीक आहे, हैदराबाद नांदेड, तर हे लाईनला बघा सिकंदराबाद साऊथ सेंट्रल रेल्वे ज्याला मग आपण म्हणतो, त्या साईडचे जर विद्यार्थी कोणी असेल त्यांनी 1 नंबर सिकंदराबाद टाका, ठीक आहे. जनरली असं होतं मुंबई सिकंदराबादचा कट ऑफ थोडाफार फरकाने कमी जास्त असतो, त्यामुळे मुंबई जास्त असतं, सिकंदराबादचा कमी असतो आणि बँगलोरचा ह्या दोघांपेक्षा बऱ्यापैकी मार्कने कमी येणार आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही टाकू शकता झोन सिलेक्शन. जर तुम्हाला लो कट ऑफवर भरायचं, जसं मी मागाशी सांगितलंय की कमी कट ऑफ कशाचा जाईल, तर बँगलोरचा जाईल, त्यानंतर सिकंदराबादचा, मुंबईचा. मला कुठे जॉब पाहिजे सर, मग बँगलोर भरा, म्हणजे आसपास कुठे, म्हणजे महाराष्ट्राच्या आसपास. आणि जर एकदमच तुम्हाला फक्त जॉबच पाहिजे, बस मला सर भारतात कुठे, मी जम्मू काश्मीरला जायला तयार आहे, तर मग 1 नंबर तुम्ही टाका तिरुवनंतपुरम, मग जम्मू काश्मीर हे टाकले तर चालतील. त्या ठिकाणी कट ऑफ खूप कमी जातो, फॉर्मची संख्या कमी असते, ठीक आहे. त्यानंतर येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे पोस्ट प्रेफरन्स. आता हा सगळ्यांसाठी जनरली, आता याच्यात थोडं पोस्ट बद्दल पण बोलू आपण. जसं ही CCTS पोस्ट आहे, ही सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय ऐकलंय की स्टेशन मास्टर पेक्षा देखील सगळ्यात भारी कुठली पोस्ट असेल,
म्हणजे काम काय माहितीये का या सीसीटीएसचं, हे जे टीटी असतात ना, तिकीट चेकर वगैरे, तर यांचा मॅनेजर, यांना कुठे बघायचंय, कुठे लावायचंय वगैरे, ठीक आहे, कुठल्या स्टेशनवर लावायचंय, मॅनेजर टाईपचं काम आहे या सीसीटीएसचं. यांना फील्ड वर्क पण आहे, यांना ऑफिस वर्क पण आहे. फील्डवर गेले तर तुम्हाला 1000 रुपये प्रत्येक दिवसाचे वेगळे अलाउन्स भेटतो पगाराच्या व्यतिरिक्त. 90,000 प्लस सॅलरी जाऊ शकते तुमची ह्या केसमध्ये, ठीक आहे. तशी नॉर्मल सॅलरी किती, मग मागाशी सांगितलं तुम्हाला, परत एकदा सांगतो. सीसीटीएस आणि स्टेशन मास्टर यांची सॅलरी म्हणायला गेला तर 70-75 स्टार्टिंग सॅलरी असते. स्टेशन मास्टरचा प्रॉब्लेम काय माहितीये का मित्रांनो, लोड आहे. शिफ्ट वर्किंग आहे, शिफ्ट वर्किंग बऱ्यापैकी पोस्टला आहेच आहे, परंतु लोड आहे. इथं शिफ्ट वर्किंग नाही आहे ह्या दोघांना. ज्युनियर अकाउंट हे जे आहे ह्या ऑफिशियल पोस्ट आहेत, ह्या DRM मध्ये असतात. जे डिव्हिजनल ऑफिसेस असतात ना, त्यामध्ये ही JAA आणि ही जी सिनियर क्लर्क आहे, ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या ऑफिसमध्ये वर्किंग आहेत. बाकी ह्या तिन्ही पोस्ट आहे ते फील्डवर आहे. आता यातली जी सीसीटीएस आहे ही देखील ऑफिस पण आहे आणि फील्ड पण आहे, दोन्ही पण आहे. फील्डवर गेला तर पगार जास्त भेटेल, अलाउन्स जास्त मिळतो. स्टेशन मास्टरचा वर्किंग लोड खूप जास्त आहे. आपले जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्याशी काल बोलत होतो मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर, तर बऱ्यापैकी स्टुडंट सांगत होते सर पगार आहे चांगला परंतु खूप लोड आहे. पहिली पोस्ट तुम्ही सगळ्यांना सीसीटीएसच सांगा, त्यामुळे 1 नंबर हीच पोस्ट आहे. एखाद्याला पगार पाहिजे तुम्ही स्टेशन मास्टर टाका. शांत लाईफ पाहिजे असतं, डोक्याला कटकट नकोय, या दोन्ही पोस्ट खाली घ्या आणि ह्या टायपिंगच्या पोस्ट वरती घ्या. काही ही जी पोस्ट आहे ना ज्युनियर अकाउंट, ही हलक्यात घेऊ नका. DRM मध्ये ही जी अकाउंटची पोस्ट आहे हा पुढे ऑडिटर बनतो, रेल्वेचा ऑडिटर बनतो, याचं प्रमोशन होतं पुढे ऑडिटर म्हणून. त्यामुळे ही पोस्ट एक मस्त पोस्ट मानली जाते. त्याच्याकरता फक्त टायपिंग लागतं आणि याचा कट ऑफ या तीनही पोस्ट पेक्षा कमी जाणार आहे. मी आता सांगतो तुम्हाला की JAA आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोघांचाही कट ऑफ या तीनही पोस्ट पेक्षा कमी जातो, कारण की टायपिंग आहे ऑब्व्हियसली, ठीक आहे. सगळ्या मुलांची टायपिंग झालेली नसते. टायपिंग अवघड नाही पण भीती असते मुलांना, टायपिंग आहे तर आपण पहिल्यापासूनच तयारी करत नाही त्याची, ठीक आहे. तर इथं कट ऑफ हाय जाईल, ह्या दोघांचा कट ऑफ कमी जाईल. पण जर रँक वाईज म्हटलं तर ह्या प्रकारे भरा तुम्ही सर्वांनी रँक वाईज, कारण की एखाद्याला जर सीसीटीएस भेटत असेल आणि तो JAA 1 नंबर टाकतोय, काही लॉजिकच नाही बनत त्यासाठी, ठीक आहे. ही पोस्ट चांगली आहे, स्टेशन मास्टर पोस्ट चांगली आहे, लोड आहे. तुम्ही जर प्रेशर झेलू शकत असाल तर तुम्ही वरती घ्या, नसेल तर तुम्ही खाली घेऊ शकता. गुड्स ट्रेन मॅनेजर काय काम करतो तुम्हाला माहिती आहे का, तो ट्रेनच्या बॅक साईडला तो झेंडा हलवतो बघा निघायच्या वेळेस, ठीक आहे. तर ते काम आहे याचं गुड्स ट्रेन मॅनेजर, ठीक आहे. याची देखील सॅलरी बऱ्यापैकी असते. त्यानंतर मी मागाशी सांगितलं की ही जी JAA पोस्ट आहे DRM मध्ये आहे आणि ही पण DRM मध्ये. DRM मध्ये झोनल ऑफिसेस असतात, तुम्हाला फील्ड वर्क नाहीये, ऑफिसमध्ये बसून फायलिंग वगैरे काम करायचं, डेटा एंट्रीचं काम आहे या ठिकाणी. इथं ज्युनियर अकाउंटंटला अकाउंटचं काम बघायचं आणि क्लर्कला बाकी फाईल मॅनेजमेंट वगैरे नॉर्मल डेटा तुमचा डेली अपलोड करायचा आहे, तेवढंच काम या ठिकाणी सिनियर क्लर्कचं असतं या DRMच्या पोस्ट, ठीक आहे. आता मुली आहेत, मुलींनी कुठल्या पोस्ट भरायच्या वरती, तर मुलींसाठी स्पेशली बघा ही जी सीसीटीएस ही सगळ्यांनी 1 नंबर टाकायची आहे न चुकता. त्यानंतर मुलींसाठी सांगतोय मी, मुलींसाठी म्हणजे कसं की आता काही मुली डॅशिंग असतात, त्या म्हणतील की सर आम्ही का स्टेशन मास्टरवर टाकू नये, तुम्ही टाकू शकता. पण जनरली ह्या चॉईस असतात की याच्यामध्ये ऑफिशियल पोस्ट आहे, लोड कमी आहे, 10 to 5 जॉब आहे, तुम्ही फॅमिली वेल देऊ शकता, फॅमिली टाइम तुम्हाला देता येईल. तर सीसीटीएस 1 नंबर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट 2 नंबर, सिनियर क्लर्क 3 नंबर, स्टेशन मास्टर 4 आणि गुड्स ट्रेन मॅनेजर सगळ्यात हेक्टिक जॉब आहेत खालचे 2, ठीक आहे. त्यामुळे मी ते खाली या ठिकाणी टाकलेले आहेत. आता हे पर्सन टू पर्सन ह्या गोष्टी चेंज होतील, परंतु एक रफली ह्या प्रकारे तुम्ही भरू शकता, ठीक आहे. त्यासोबत सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर बघा, CBT1 एक्झाम होईल, CBT1 एक्झाम झाली की त्यानंतर रिझल्ट येईल, CBT2 होईल. CBT2 रिझल्ट आला तर काही पोस्टसाठी ज्यासाठी फक्त 2 स्टेजेस आहे त्यांचं काम संपलं, मग त्यांनी फायनल रिझल्टचा वेट करायचा. काही विद्यार्थी आहे तर ते CBT मध्ये सायकोमेट्रिक टेस्टला अपियर होतील, काही टायपिंग टेस्टला अपियर होतील. एकदा ह्या पण टेस्ट झाल्या की फायनल DV, मग मेडिकल नंतर फायनल रिझल्ट आणि फायनल रिझल्ट नंतर जॉईनिंग, अशी ही प्रोसेस चालणार आहे. याला वेळ किती लागतो, साधारणतः 7 ते 8 महिन्यांचा कालावधी ह्या पूर्ण प्रोसेसला लागतो, ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे हे जे नोटिफिकेशन आहे थोडं डिले झालं माझ्याकडनं, परंतु आपण पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे बॅचसाठी ते बॅच या ठिकाणी लावू शकतात. खूप सारे विद्यार्थी रेल्वेमध्ये आपले काम करतायत, NTPC मध्ये आहेत, त्यानंतर ग्रुप डी मध्ये आहेत, LP मध्ये आहेत, टेक्निशियन मध्ये आहेत, रेल्वेत सगळीकडे संकल्पचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे. मी ट्राय करेल की काही विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू तुमच्या सोबत घेता आला
पुढच्या काही महिन्यांमध्ये, तर 100% मी प्रयत्न करेन. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या अजून काही शंका असतील याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये तर सांगू शकता, मी कमेंटचा पण रिप्लाय देईल. त्यासोबतच माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलाय. ठीक आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही विचारू शकता, व्हॉट्सअप करा. ठीक आहे. आणि त्यानंतर टेलिग्राम बघा, एबीडी संकल्प टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही जॉईन केलं नसेल तर पहिलं जॉईन करून घ्या. आणि हे जे चॅनल आहे संकल्प SSC रेल्वे, याच्यावरती फ्री रेल्वेची सिरीज आपण लॉन्च करतोय पुढच्या 2 दिवसामध्ये, ज्याचं पूर्ण म्हणजे जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत ती सिरीज चालू असेल. ठीक आहे. तर हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय बाय.